सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। तर आज आहे घट उठवायचे सगळ्यांचे। मस्तपैकी स्वयंपाक चाललेला असेल, पुरणपोळीचा आहे ना, आमचा पण चालू आहे। बाहेरचं सगळे काम आवरलं, मस्तपैकी आंघोळ, छान छान नवी कपडे हे घालून मस्तपैकी काय काय काम चाललेलं घरात। ज्ञानेश्वरी आजी बोलवती, अण्णा आमचा आत्ताशा आंघोळ करायला गेलोय तासाला। अण्णा वाढू झाला आला की मला लाकडीला जायचंय ना। काय काय आणायचंय आता? पानं आणि तेल ना, एवढंच ना? कशाची आणू? कापराची वडी, उदबत्ती, त्याचं उरागते त्यावर मी पण गुरांना खायला ही टाकते आणून एक कवळा। ती मांजरा बारकी पिल्ल आहेत ना, ही तर आधी तारच देते ती। आणि आमच्यात पुरणपोळीचा स्वयंपाक आहे। अर्णा मावशीला म्हणावं आमच्या मम्मीनी 1 लिटर दूध मागितलंय आज। आमच्या पिल्लांना दूध लागतंय म्हणायचं, एक सोडून आमची 4 पिल्ल आहे ती। 4 पिल्ल आहे ती। आज चूल नाही पेटवली, आज मस्तपैकी गॅसवर स्वयंपाक चाललेला आहे। जा की ग बाळा। आणि पुरण परातलंय मस्तपैकी, आता वाटायचं। भात, आमटी, गुळवणी, भजी, कुरडई आणि मस्तपैकी आमची घट कसं हलवतात ते तुम्हाला मी दाखवीन। तळी उचलायची, हा उरका काय 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 करतात गावाकडे, कसा घट उठवतात होय आत्या? गावाकडे कसा घट उठवतात सगळ्या तुम्ही सांगणार ना, पण सगळं नीट सविस्तर त्यांना ज्यावेळेस उठवायचं त्यावेळेस हातून आमचं सगळं उरकायचंय। नाही आणि आमचा स्वयंपाक चालू आहे। ज्ञानूला म्हटलं आधी दूध घेऊन ये, मांजरं लय वरटायला लागले ते। आता काल आणलेलं दूध संपलं नाही, एक रोज सकाळचं आणतो ती, दुसऱ्या सकाळचं आणतो, त्याच्यामुळे पुरत नाही आम्हाला दूध। आणि देव पण मस्तपैकी सगळं देवाचं करून ठेवलंय, वात उदबत्ती हे सगळं उठावलंय छान सगळं। आता कसं कसं काय 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 करायचंय मी दरवर्षी मला वाटतं तुम्हाला दाखवते। बापू असतात हे करायला, पण आता अण्णा आणि ती बापू आमचं दोन दिवस झालं राशनला गेले। राशनवरनं काय आलं नाही, तर कधी येतात काय माहीत नाही। आणि गाईला ही एकच गाय आहे, तुम्ही म्हणसान का 2 कालवाड होती ती इकली, एकच गाय ठेवली आहे। आणि ती का हिजच ते आणतोले आहे म्हणून तुम्हाला माहिती का? तर बऱ्याच जणांच्या कमेंट, रश्माताई तुम्ही हॉटेलला जाता असं करता तसं करता, मग तुमच्या सासूबाईंना खूप काम पडतं म्हणून विकून टाकली दोन्ही कालवाडं। परवा दिवशी दिल्यात, पण मी काय हुडी काढला नव्हता, कारण का गुरं मला पण हे करायचं म्हणलं वाईट वाटतं, त्यांना पण लय सांभाळायचं। पण काय लांब दिलं नाही, तर एक दिले आमच्या आईच्या घरी आणि एक दिले आत्यांच्या बहिणीच्या इथं। दोन्ही पण आईच्या घरी गेल्यावर काय मला दरवेळेस दिसणंच काय अडचण नाही। आणि एकटीच, आणि हिला पण ही वाळं माकवा नाही, खावाटा नाही, कारण का वजी काय आणाय जायला चाही नाही। आमच्या इथं इतका पाऊस झाला तुम्ही तर बघताय, सारं कडणी पाणीच पाणी, कडणी पाणीच पाणी आहे। काय झालं तिलाच आता ते गिनीवालाचा कवळा आणून टाकायचा, काल त्यालाच युरिया ही घातलं जवळची जवळ म्हटलं होतं वजी आणायला। आणि आता इथं पण मोकळं राहणं आहे, त्याच्यात पण मकवान करायचं आहे। आता बघू आज येतोय का ट्रॅक्टरवाला, बघून पाळी घालून टाकावं लागेल मस्तपैकी। आज कडक ऊन पडलंय छान असं, एकच नंबर। आमचा स्वयंपाक चालू आहे, चला आता बाहेरचं काम पटापटा उठून स्वयंपाक करावं लागेल। मांजर खूप ओरडते। सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। बाकीचं मग सगळं हे करून दाखवते आता, उरकस्तवर काय इलाज नाही। काय काय आणू सगळं सगळं सांगते ती। म्हणली मम्मी मला आंघोळ करू दे, मी सगळं करते। तिला आता सांगून आली मी, तिला तिच्या पप्पाला खवळायला लावलंय। तिला ताण देते, त्रास देते, मोकळ्यात नुसती अभ्यासच करत बसली। तिला कानाच काम उरकू राहिलाय म्हणते स्वाध्याय। आता 2 दिवस सुट्टी असल्या मोकळ्यात गटाळ्या मारायच्या ना, नेटाला लागायचं। ए गप्पा, जायचंय दूध आणायला। असं छान म्हणजे स्वयंपाक, आणि पुरण इतका वास येतो त्या पुरणाचा काही खरं नाही। इतकी इलायची टाकली होय त्याला, इतकी इलायची टाकली, इतकाच वास येतोय की काय मापच नाही त्याला। हा चाललंय बरं का तुम्हाला, तुझं काय चाललंय? माझं बाहेरचं आवरायचंय तर करतात सगळं। चला लय काम आहे आज, सण सुद्धा असल्यावरती असंच चलतं। असू द्या, बाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ।